नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तलाठी नियुक्ती संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमची निवड यादी तसेच प्रत्यक्ष यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नंतर तुमचे नियुक्ती संदर्भाचे आदेश देखील लवकरात लवकर जसं की नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानुसारच तुमचे या ठिकाणी अपडेट येणार आहे। तसेच तुमची नियुक्तीचे ठिकाण तसंच नियुक्तीचे जे काही कार्यालय आहे त्या संदर्भात देखील लवकरच अपडेट येणार आहे। पाहूयात सविस्तर यामध्ये निवड यादी आणि वेटिंग लिस्ट कशा पद्धतीने अपडेट झालेली आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। आता पहा, या ठिकाणी ही PDF मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। पाहू शकता या ठिकाणी तलाठी पदभरती 2023 अंतिम निवड यादी तसंच प्रत्यक्ष यादी 6/7/2024 म्हणजे काल या ठिकाणी हे अपडेट देण्यात आलेले, काल संध्याकाळी ही अपडेट आलेली आहे 6 जुलै 2024। ओके, सो पहा या ठिकाणी ही PDF मी डाउनलोड करून घेतो म्हणजे आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल की कोणत्या पद्धतीने फायनल सिलेक्शन उमेदवारांचं केलेलं आहे आणि कोणते विद्यार्थी वेटिंगवरती आहेत। ओके, सो ही PDF आता डाउनलोड करून घेतलेला आहे। जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, टोटल पदसंख्या 24 आहे। यामध्ये सामाजिक प्रवर्गाचे नाव राखीव या कॅटेगरीनुसार या ठिकाणी यादी ही जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये परीक्षा नोंदणी क्रमांक, उमेदवारांचे तसंच उमेदवारांचे नाव, जन्मदिनांक, मूळ प्रवर्ग आणि त्यांना लागू झालेलं आरक्षण, कोणत्या प्रवर्गातून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना मिळालेले मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, आता काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत त्या म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रतीक्षा सूची, लगेच त्या यादीच्या खाली जे निवड यादी आहे त्याच्या खाली लगेच तुम्हाला प्रतीक्षा यादी अर्थात वेटिंग लिस्टवरती ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता हे कॅन्डिडेट या ठिकाणी जवळपास 7 कॅन्डिडेट आहेत। महत्त्वाचं म्हणजे काय आहे पहा, या ज्यांच्या नावाच्या समोर हॅशटॅग तसंच स्टार असा मार्क देण्यात आलेला आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। हे काय आहे, प्रत्येकाच्या नावाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे पहा, या ठिकाणी ह्या 6 नंबर पहा, या ठिकाणी 6 हॅशटॅग देण्यात आलेले आहे, 7 हॅशटॅग। ओके, सो हा काय आहे इश्यू तर पहा, या ठिकाणी मी आफ्टर त्याच्यासाठी हे सांगत आहे की ज्यांच्या नावाच्या मध्ये यादीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, टिप क्रमांक 1, यादीमध्ये स्टार दर्शवण्यात आलेल्या उमेदवारांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आलेले आहे। ज्यांच्या नावाच्या पुढे स्टार देण्यात आलेला आहे अशा उमेदवारांचा निकाल जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे, नंतर वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही। उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे पडताळणी किंवा जे काही वैद्यकीय तपासणी होणार आहे त्या अहवालानंतर आणि चारित्र्य पडताळणी अहवाल सादर केल्यानंतर आणि समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम अधिकारी यांच्यामार्फत ज्यावेळेस पडताळणी होईल त्यावेळेसच तुमची फायनल नियुक्ती जी आहे ते केली जाणार आहे। नंतर आहे उमेदवारांची सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास किंवा समांतर आरक्षणाबाबतचे जे काही प्रमाणपत्र जे काही सर्टिफिकेट असणार आहेत ते जर काही चुकीचं या ठिकाणी आढळलं तर तुम्हाला त्या भरती प्रक्रियेतून त्या निवड यादीमधून तुमचं नाव किंवा तुम्हाला बाद केलं जाणार आहे। ठीक आहे, आणि नंतर दिव्यांग सर्टिफिकेट असतील, जे स्पोर्ट्स पर्सन असतील त्यांचे सर्टिफिकेट असेल किंवा जे काही माजी सैनिक तसंच पदवीधर, अंशकालीन पदवीधर उमेदवार असतील हे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला त्याच ठिकाणी तुम्हाला त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला त्या भरती प्रक्रियेतून बाद केलं जाणार आहे। ठीक आहे, आता अंतिम निवड यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले समांतर आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांचे नाव त्यांचे समांतर आरक्षणातील दस्तऐवज पडताळणी अधीन राहून समाविष्ट करण्यात आलेले असल्याने दस्तऐवज पडताळणी अंतिम अहवालानुसार त्यात बदल करण्याचा अधिकार समितीने आपल्याकडे राखून ठेवलेला आहे। अंतिम यादीत नाव समाविष्ट झाले याचा अर्थ
सो ही यादी जी आलेली आहे यामध्ये सिलेक्शन लिस्ट अर्थात आहे आणि वेटिंग लिस्ट दोन्ही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टमध्ये तुमचं नाव जरी असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन किंवा नियुक्ती या ठिकाणी तुम्हाला मिळाली असा याचा अर्थ होत नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. निवड यादी तसंच प्रत्यक्ष यादीमध्ये निर्देशनास आलेल्या वस्तुस्थितीबाबत नियमानुसार दुरुस्ती करणे चे सर्व अधिकार हे जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या अधीन राहणार आहे. यामध्ये आता हे एक मुद्दा या ठिकाणी आहे आवश्यक, ते म्हणजे श्री बाळू जाधव व इतर 3 यांनी जी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटमध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या केसचं मूळ अर्ज क्रमांक 157/224 आहे. बाबत शासनाने दिनांक 8/5/2024 रोजी 8 जून 2024 रोजी जे पत्रान्वये माजी सैनिक तसंच माजी सैनिक या प्रवर्गाचे उमेदवारांचे अंतिम प्रत्यक्ष यादीत नाव समाविष्ट करण्यात आले नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, बरेचशा विद्यार्थ्यांचे मला कॉमेंट्स येत होते की सर माजी सैनिकाचा इश्यू काय आहे. तर पहा या ठिकाणी तो इश्यू तुम्हाला समजेल की जी काही श्री बाळू जाधव व तिघांनी जे काही मॅटमध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिका क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 157 ते 2024. ओके, याबाबत शासनाचा जो निर्णय आहे तो पेंडिंगमध्ये आहे आणि जे माजी सैनिकाची जागा आहेत त्या आफ्टर जे काही मॅटचं रिझल्ट येईल त्यानंतरच त्या जागा काय होणार आहेत तर भरल्या जाणार आहेत किंवा त्यांचं जे उमेदवार आहेत माजी सैनिकांचे त्यांचे यादीमध्ये त्यांचं नाव या ठिकाणी देण्यात येईल. ओके, आता तात्पुरती जी काही यादी या ठिकाणी लागलेली आहे निवड यादी, त्यामध्ये अशा उमेदवारांच्या नावाच्या समोर हे हॅशटॅग ही खून तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे. ठीक आहे. सो हॅशटॅग अशी खून केलेल्या उमेदवारांचं अनुक्रमांक माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्याकडून माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांचे बाबत असण्याचे आदेश या ठिकाणी पारित झाल्यानंतर सदर उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर नियमानुसार त्यांचे अनुक्रमांकात बदल होऊ शकतो. ठीक आहे. सो ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या नावाच्या समोर जर स्टार असेल किंवा हॅशटॅग असेल तर घाबरायचं काही कारण नाही. ज्यांच्या नावाच्या पुढे स्टार आहे त्यांचं निकाल किंवा रिझल्ट जो आहे तो पेंडिंगमध्ये आहे आणि ज्यांच्या नावाच्या पुढे हॅशटॅग हा या ठिकाणी सिम्बॉल किंवा मार्क आहे त्यांचं निवड यादी किंवा अंतिम यादीमध्ये त्यांचं समावेश होणारच आहे. जी काही केस सुरू आहे न्यायालयामध्ये आफ्टर द मॅट रिझल्ट ही जी काही न्यायालयाची जी यादी आहे ती अंतिम यादी तलाठी भरती संदर्भातची ती नवीन लागणारच आहे. ठीक आहे. सो ही अपडेट आलेली आहे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तलाठी नियुक्ती तसंच निवड यादी प्रतीक्षा यादी संदर्भात हे अपडेट आहे. ओके, सो आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट जशा तलाठी भरती संदर्भाच्या येतील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे. जर नवीन चॅनल तुम्ही पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे. माहिती आवडली असाल तर लाईक जरूर करायचं आहे. भेटूयात पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.